नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त लोकस्वराज्य आंदोलन वर्धापन सोहळा व तसेच लोकस्वराज्य न्यूज चॅनलचा शुभारंभ सोहळा या ठिकाणी नांदेडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक माननीय सुरजजी गुरव यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। त्यानिमित्त या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा करतो। काय सांगणार? आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती, त्याचबरोबर लोकस्वराज्य आंदोलन यांचा आज वर्धापन दिन होता आणि लोकस्वराज्य आंदोलनाचे अध्यक्ष आणि कार्यकर्ते यांच्याशी संबंध असल्यामुळे आज मी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी भेट देण्यासाठी आलो होतो आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो। आता इकडं पाहताय की आपण पोलीस कर्मचारी आहात आणि पोलीस कर्मचाऱ्यामध्ये देखील एक माणूस असतो, हे या ठिकाणी आज आपण दाखवून दिलात की एक संघटनेच्या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित झालात। याबद्दल जनतेला काय सांगणार? पोलीस अधिकारी म्हणून आम्ही सर्वांचेच आहोत। आमचं काम आहे की सर्व लोकांची कामं करणं आणि त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाची खरी मागणी काय, लोकांच्याच मागण्या असतात। मात्र आमचं नेहमीच सांगणं असतं की कायद्याच्या चौकटीमध्ये राहून कोणत्याही मागण्या मान्य कराव्यात आणि पोलीस प्रशासन म्हणून आमची ही जबाबदारी आहे की अशा आंदोलनाला पाठबळ देणं, त्यांच्या पाठीशी राहणं आणि त्यांना खऱ्या अर्थानं योग्य दिशा देणं। तर या निमित्तानं आमचा यांच्याशी संपर्क असल्यामुळे मी आज या कार्यक्रमाला आलो होतो। या ठिकाणी आताच गुरव साहेबांनी सांगितलेलं आहे की सत्याच्या पाठीशी राहणं हे आमचं पोलीस कर्मचाऱ्यांचं कर्तव्य आहे आणि आज त्यांनी या निमित्त या ठिकाणी आज सावित्रीबाई फुले व तसेच या ठिकाणी लोकस्वराज्य आंदोलन व तसेच लोकस्वराज्य न्यूज चॅनलच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी उपस्थित होते। या ठिकाणी आपल्यासोबत केशव शकापूर सर आहेत, त्यांनी देखील या ठिकाणी आज या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून होते। त्यांच्याशी आपण चर्चा करतो। काय सांगणार सर? आजचा कार्यक्रम अतिशय महत्त्वपूर्ण समाजाच्या दृष्टीने असा होता। आज एकतर सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीमध्ये अनेक वर्षापासून काम करणारी संघटना म्हणजे लोकस्वराज्य आंदोलन आणि त्यांचे नेते संस्थापक अध्यक्ष रामचंद्र भरांडे या संघटनेचा 23वा वर्धापन दिन होता। तो वर्धापन दिन आज सगळे कार्यकर्ते आणि बुद्धिजीवी आणि सर्व समाजाच्या बांधवांना बोलवून इथे साजरा केलेला आहे आणि या चळवळीचा प्रचार प्रसार होण्याच्या दृष्टीनं एक महत्त्वाची आज जो उपक्रम या लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने पार पडला तो म्हणजे लोकस्वराज्य आंदोलन चॅनल न्यूज त्यांनी निर्माण केलेलं आहे आणि या न्यूज चॅनलच्या माध्यमातून समाजामध्ये परिवर्तनाचे वारे निश्चितपणे पसरणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या आरक्षण वर्गीकरणासाठी ही संघटना अनेक वर्षापासून संघर्ष करते, कडवा संघर्ष करते, त्या संघर्षाला सुद्धा हे चॅनल महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे आणि यासाठी भरांडे सर आणि या लोकस्वराज्य आंदोलनाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना माझ्या वतीने आणि समाजाच्या वतीने शुभेच्छा देतो। सर, माझा एक प्रश्न महत्त्वाचा असा होता की लोकस्वराज्य संघटना म्हटलं की या ठिकाणी बऱ्याच म्हणजे लाट्या खाट्या करण्यासाठी असेल किंवा एखाद्या मुख्यमंत्री असेल या कोणाचंही भाषण असो त्यामध्ये उठून कोण्या ठिकाणाहून असतात पण त्या ठिकाणाहून प्रश्न विचारतात। यामध्ये बरंच समाज त्यांना काही चांगला म्हणते तर काही जण वाईट देखील म्हणतात। तर ही आपण कोण्या भूमिकेतून पाहता? संघटना म्हणजे ही जर परिवर्तनामध्ये काम करणारी संघटना असेल तर ती ही वैचारिकतेबरोबर आक्रमकसुद्धा असलीच पाहिजे आणि माझ्या मते महाराष्ट्रामध्ये लोकस्वराज्य आंदोलन ही एकमेव वैचारिक आणि आक्रमक संघटना आहे आणि म्हणून जे वैचारिकतेसोबत आक्रमकता जी वेळोवेळी मंत्र्याच्या आणि वेगवेगळ्या समारंभामधून आपल्या मागण्यासाठी दाखवते, हे एक त्या संघटनेचं कर्तव्य आहे आणि ती कर्तव्य चांगल्या पद्धतीने ती पार पाडते। त्यामुळे याविषयी आक्रमकतेबद्दल कोणाचंही समाजामध्ये दुमत नाही, उलट त्यांचं कौतुकच आहे। या ठिकाणी आज जो कार्यक्रम संपन्न झाला या ठिकाणी बरेचसे मान्यवर होती, परंतु या ठिकाणी मान्यवर जे नव्हती यांना तुम्ही काय संदेश द्याल की या संघटनेवर? नाही, जसं आदरणीय भरांडे सर म्हटल्याप्रमाणे की याचं जे निमंत्रण होतं ते असं काही फार मोठं प्रमाणामध्ये बाहेर दिलेलं नव्हतं, कार्यकर्त्यांना आणि काही ठराविक लोकांना दिलं होतं। त्यामुळे तरी पण सुद्धा जवळपास बरीच मंडळी या सोहळ्याला आणि या कार्यक्रमाला उपस्थित होती। त्यामुळे असं काही नाही की समाज उपस्थित झाला असं काही नाही। सर जेव्हा नेहमी हाक देतात तेव्हा हजारोच्या संख्येनं समाज रस्त्यावर येत असतो। लोकस्वराज्य आंदोलनचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्राध्यापक रामचंद्रजी भरांडे आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करतो। काय सांगाल सर याविषयी? आज लोकस्वराज्य आंदोलनाचा 23वा वर्धापन सोहळा सोबतच लोकस्वराज्य न्यूज चॅनलचा शुभारंभ
या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये झालेला आहे. लोकस्वराज्य आंदोलन या ठिकाणच्या शोषणमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी काम करते. सोबतच अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा विषय असेल, शैक्षणिक अधिकाराचा विषय असेल, अन्याय अत्याचाराचा विषय असेल, या ठिकाणच्या समाजातल्या शेवटच्या माणसाला माणूस म्हणून जगताना ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टीची अंमलबजावणी होण्याच्या अनुषंगानं रस्त्यावर गेली अनेक वर्ष काम करत आहे. कार्यकर्ते जेव्हा काम करतात त्या कामाचं जे काही मोजमाप आहे, त्या कामाच्या पाठीमागं उभं टाकलेला जो काही समाज आहे, साहित्यिक असतील, विचारवंत असतील, पत्रकार असतील, दानशूर लोक असतील, कार्यकर्त्याचं कुटुंब असेल, ह्या सगळ्यांचा एक कृतज्ञता सोहळा म्हणून आम्ही या वर्धापन सोहळ्याकडे पाहतो. या वर्धापन सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या विचारवंतांनी, अभ्यासकांनी लोकस्वराज्य आंदोलनाच्या वाटचालीचा एक आढावा या ठिकाणी घेतलेला आहे आणि भविष्यामध्ये कशा पद्धतीचं तुम्ही काम केलं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केलेली आहे. त्या अनुषंगानं येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आरक्षणाच्या वर्गीकरणाचा लढा तीव्र करण्याचा आणि हा विषय कमी कालावधीमध्ये समाजाच्या पदरात पाडण्यासाठीचा संकल्प आम्ही या ठिकाणी केलेला आहे. सर, हा जो वर्धापन सोहळा होता, आजचा कितवा वर्धापन सोहळा होता? आज लोकस्वराज्य आंदोलनाचा साधारणतः 23वा वर्धापन सोहळा होता. तर या ठिकाणी आपण 23 वर्षामध्ये समाजासाठी अनेक लढलात, याबद्दल थोडक्यात सांगा आणि यानंतरची पुढची भूमिका तुमची काय आहे याविषयी काय? आजपर्यंत आम्ही ज्या प्रश्नांच्या अनुषंगानं लढत आलेले आहोत ते प्रश्न सुटलेत असं अजिबात नाही. ते प्रश्न सोडवण्यासाठीची लागणारी जी काही ताकद आहे, आमच्याकडे लागणारा जो काही अनुभव आहे, समाजमन जे काही तयार झालेलं आहे आणि त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्र सरकारच्या समोर जो काही प्रस्ताव आहे अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा, या लढ्याला येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने यश येईल. या लढ्याची पार्श्वभूमी तयार होण्यासाठी, हे वातावरण तयार होण्यासाठी कार्यकर्त्यांनी जो काही आजपर्यंत संघर्ष केलेला आहे, जी काही किंमत मोजलेली आहे, ती खऱ्या अर्थानं आता कामाला येते. आजचं हे चित्र आहे. तर आपण या ठिकाणी जे समाज आपल्या इथं आला नव्हता किंवा त्यांना हे मार्गदर्शन आपलं जायला पाहिजे तळागाळातील, त्यांना काय मार्गदर्शन करणार आपण? या वर्धापन सोहळ्यासाठी कार्यकर्त्यांनी 2 दिवसात तयारी केलेली आहे. काही निवडक लोकांना पत्रिका देऊन, याला तर खरं म्हटलं निमंत्रितांचं हे वर्धापन सोहळ्यासाठीचा कार्यक्रम होता. निमंत्रितांनाच निमंत्रित केलेलं होतं असं जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जेव्हा आम्ही हाक देतो, तयारी करतो, तेव्हा हजारो समाज रस्त्यावर येतो. हे समाजालाही माहीत आहे आणि सगळ्या सरकारला, माध्यमांना, सगळ्यांना माहीत आहे. जे या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले नाहीत त्यांच्यापर्यंत तुमच्या माध्यमातून, लोकस्वराज्य न्यूज चॅनलच्या माध्यमातून, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, इतर चॅनलच्या माध्यमातून, फेसबुक, व्हॉट्सअपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात संदेश केलेला आहे आणि यापुढे जाणार आहे. आम्ही समाजाला हा संदेश देऊ इच्छितो. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला निर्णायक पद्धतीनं लढाई लढायची आहे. सरकार वर्गीकरणासाठी जर टाळाटाळ करत असेल तर ती समाजाची खूप मोठी हानी होणार आहे, समाजाला मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. ती संविधानिक हक्काची जर हानी झाली तर समाज उभं टाकणार नाही आणि संविधानिक हक्काची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपल्याला किंमत मोजावी लागणार आहे. आपलं तन, मन, धन, वेळ द्यावं लागणार आहे, बुद्धी खर्च करावी लागणार आहे आणि ते करण्यासाठी आपण तयार व्हावं. आणि ते होण्याच्या अनुषंगानं समाजाच्या विश्वासाला पात्र राहण्यासाठी महाराष्ट्रामध्ये लोकस्वराज्य आंदोलन आणि समविचारी संघटनामधले प्रामाणिक कार्यकर्ते, प्रामाणिक विचारवंत ते बांधील राहतील, हा या ठिकाणी आम्ही संदेश देऊ इच्छितो. या ठिकाणी आज आपल्यासोबत लोकस्वराज्य आंदोलन संघटनेच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित कोण कोण होते, त्यांना काय सांगणार आपण? जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते, केशव शेकापूरकर असतील, डॉक्टर माधव बसवंते सर असतील, नागोराव नामेवार सर असतील, प्राध्यापक GL सूर्यवंशी सर असतील, उद्घाटन करून गेलेले जिल्ह्याचे अधीक्षक पोलीस सूरज गुरव असतील, डॉक्टर लोकडे सर असतील, लोकस्वराज्य आंदोलनातला पदाधिकारी, कार्यकर्ता, महिला, आमच्या भगिनी हे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित होते. वेगवेगळ्या शहरातले लोक या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्याच्यामुळे हा कार्यक्रम अतिशय महत्त्वपूर्ण ठरला असं मी म्हणेन. या सामाजिक चळवळीमध्ये या कार्यक्रमाची नोंद एक मैलाचा दगड, संदेश देणारा अशा प्रकारची या ठिकाणी आम्ही मानतो. या ठिकाणी आज सावित्रीबाई फुले जयंती व लोकस्वराज्य आंदोलन संघटनेचा वर्धापन सोहळा आणि तसेच लोकस्वराज्य न्यूज चॅनलचा देखील या ठिकाणी शुभारंभ नांदेड अतिरिक्त पोलीस अधीक्षक माननीय सूरजजी गुरव यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. या ठिकाणी हजारो जरी कार्यकर्ते नसले तरी या ठिकाणी शेकडो कार्यकर्ते होते आणि त्या सर्वांच्या समक्ष हा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला. या ठिकाणी CM न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.